हिंद विद्यार्थी मित्रांनो, तर सध्या संपूर्ण महाराष्ट्रभर विद्यार्थ्यांना माहीत आहे की यावर्षीची पोलीस भरती ही या वर्षाअखेर येईल, म्हणजेच नोव्हेंबर एंडिंग आणि डिसेंबर महिन्यात जाहिरात येऊ शकते. परंतु डायरेक्ट जाहिरात प्रकाशित होईल का? तर अजिबात नाही, कारण यापूर्वी या 2 ते 3 महत्त्वाच्या गोष्टी या कंप्लीट व्हाव्या लागतात, तर त्याशिवाय जाहिरात अजिबात येऊ शकत नाही. तर आपण या व्हिडिओमध्ये हेच तुम्हाला 3 मुद्दे सांगणार आहे, जे की हे क्लिअर झाल्यानंतर त्याच्या दुसऱ्या दिवशी देखील आपल्याला यावर्षीची पोलीस भरती 2026ची जाहिरात आपल्याला प्रत्यक्षात बघायला भेटू शकते. त्यापूर्वी खूप विद्यार्थ्यांनी अजून आपला टेलिग्राम चॅनल जॉइन केलेलं नाही, कारण आपल्याला फक्त या इथून पुढे 205 विद्यार्थी राहिलेले आहेत. तेच विद्यार्थी आपल्याला ॲड करायचे आहेत येणाऱ्या पोलीस भरतीच्या दृष्टिकोनातून, आणि यांची परिपूर्ण तयारी करून घेतली जाईल. अगदी डॉक्युमेंट्सपासून त्यांचं पूर्ण पेपर काठीण्यता या सर्व गोष्टींचा विचार करून आपला टेलिग्राम चॅनल असणार आहे. तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, तात्काळ तो जॉईन करू. तर आपण बघूया की ते सर्वात महत्त्वाचे मुद्दे आहेत कोणते, जे की ते प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय जाहिरातीची गॅरंटी तर अजिबात आपण देऊ शकत नाही. तर सर्वप्रथम मुद्दा आहे की वेळापत्रक. जसं की काही मागील 1 ते 1.5 महिन्यापूर्वी महाराष्ट्र राज्याचे राज्य गृहमंत्री त्यांनी एक वक्तव्य केलं होतं की MPSC प्रमाणे पोलीस भरतीचं देखील वेळापत्रक जाहीर केलं जाईल. आणि इतर कोणत्याही राजकीय नेत्यांनी जर ते वक्तव्य केलं असेल तर आपण म्हणलो असतो ठीक आहे, या गोष्टी प्रत्येक वर्षी होत असतात. परंतु प्रत्यक्षात त्यांनी जर वक्तव्य केलं तर 99.99% वेळापत्रक हे यावर्षी जाहीर होणार. आणि इथून पुढे प्रत्येक भरतीमध्ये हा बदल आपल्याला बघायला भेटू शकतोय. तर साधारणतः सप्टेंबर, जसं की पुढचा महिना, किंवा ऑक्टोबर या 2 महिन्यात 100% आपल्याला वेळापत्रक बघायला भेटू शकते. गोष्ट आहे की वेळापत्रक प्रकाशित झाल्याशिवाय जाहिरात बिलकुल येऊ शकत नाही. आणि जसं की आपण बोललो, पुढच्या किंवा ऑक्टोबर महिन्यात वेळापत्रक पूर्णपणे येऊन जाईल. तर दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की वयवाढ, कारण हे विद्यार्थी देखील सध्या खूप फ्रस्ट्रेट आणि टेन्शनमध्ये आहेत. तर यांच्यावर देखील मी जास्त बघतोय प्रत्येक व्हिडिओमध्ये, यावरती पूर्ण जास्त चर्चा करत नाही. परंतु माझ्या मते प्रत्येक युट्यूबरने यावरती चर्चा केली पाहिजे, कारण ते विद्यार्थी सध्या ज्या सिच्युएशनमध्ये आहेत त्यांना एक पॉझिटिव्ह एनर्जी देणं आपलं कर्तव्य आहे. आणि वयवाढीचा मुद्दा क्लिअर झाल्याशिवाय येणाऱ्या भरतीची जाहिरात ही इम्पॉसिबलच आहे, कारण हा मुद्दा काही किरकोळ नाही आहे. हा खूप सेन्सिटिव्ह मुद्दा आहे. खूपच शेकडो निवेदनं गेलेले आहेत आणि 2 मागण्या असल्यामुळे खूप किचकट मुद्दा झालेला आहे हा. कारण जसं की ज्या दिवशी वयवाढीचा मुद्दा क्लिअर होईल त्यानंतर देखील आपल्या जाहिरातीचा मार्ग पूर्णपणे मोकळा होऊन जाईल. जसे कोणत्याही पद्धतीने भेटेल, जसं की एक वेळची विशेष सवलत किंवा 33 सरसकट वयवाढ इतर सरळ सेवा परीक्षाप्रमाणे. या दोन्हीतील कोणता जरी एक मुद्दा मार्गी लागला तर आपली जाहिरात येण्यासाठी वयवाढी बाबतीत तर कोणतीही अडचण राहणार नाही. तर तिसरा मुद्दा असा आहे की रिक्त पदांच्या जागा इतर, कारण मागील पोलीस भरती झाली, पोलीस भरती सन 2024-25 झाली, त्यानंतर काही मोठे जिल्हे होते जसे की ठाणे असतील, मुंबई शहर, या जिल्ह्यांच्या तर आपल्याला जागा किंवा किती रिक्त जागा आहेत हे आपल्याला समजल्या. परंतु प्रत्यक्षात भरण्यात येणारी पदे अजूनपर्यंत कोणाला देखील माहीत नाहीत. सध्या महाराष्ट्रातील कितीही मोठे अभ्यासक असतील या पोलीस भरती फील्डमधले, त्यांना देखील या गोष्टीची कल्पना नाही. परंतु ज्या दिवशी वेळापत्रक या गोष्टी सर्व म्हणजे वातावरण पूर्णपणे गरम होईल आणि ज्या दिवशी ह्या रिक्त पदांच्या जागा किंवा प्रत्यक्षात भरण्यात येणारी पदे सर्वात बेस्ट, ज्या दिवशी प्रत्यक्षात भरण्यात येणारी पदे जेव्हा जाहीर होतील तेव्हा देखील समजून जायचं की आपली जाहिरात खूप जवळ आलेली आहे. आणि त्यापूर्वी आपल्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित करून घ्यायच्यात. आपलं डॉक्युमेंट असतील, आपला स्टडी किंवा आपलं ग्राउंड, सगळ्या फिटनेस, डाएट, या सगळ्या गोष्टी आपल्या मेंटेन करणं खूप गरजेचं आहे. आणि सर्व जिल्ह्यांच्या रिक्त पदांच्या जागा किंवा भरण्यात येणारी पदे ज्या दिवशी जाहीर होतील तेव्हा जाहिरातीचा मार्ग पूर्णपणे मोकळा होऊ शकतो. हे 3 अतिशय महत्त्वाचे मुद्दे होते. जसे की मी तुम्हाला बोललो, पहिला वेळापत्रक, दुसरा वयवाढी संदर्भातल्या विद्यार्थ्यांचा हा मुद्दा, आणि तिसरं सर्व जिल्ह्यांच्या रिक्त पदांच्या जागा किंवा प्रत्यक्षात भरण्यात येणारी पदे. या 3 गोष्टी झाल्याशिवाय जाहिरात कितीही आपण म्हणलो नोव्हेंबर डिसेंबर तोपर्यंत येऊ शकत नाही. आणि ह्या गोष्टी जाहिरातीपूर्वीच होत असतात. आपण प्रत्येक वर्षी बघतोय वयवाढीचा मुद्दा असेल. मला सकाळीच एक कमेंट होती की वयवाढीचा प्रश्न कधीपर्यंत क्लिअर होऊ शकतो, जसं की जाहिरातीच्या 15 दिवस का 30 दिवस आधी का 45 दिवस, अशी एक सविस्तरपणे कमेंट होती, मी ती वाचली. तर त्यावरती माझं हेच उत्तर असेल की ज्या दिवशी आपण मागील दोन्ही भरतीमध्ये बघितलेला आहे, वयवाढीचा मुद्दा आणि आपली जाहिरात ह्या गोष्टी जवळपास होत असतात. म्हणजे यातून असं निष्कर्ष होतो की ज्या दिवशी वयवाढीचा मुद्दा इंटरनली किंवा एक्सटर्नल, अंतर्गत किंवा JR प्रकाशित होऊन असो, अंतर्गत मुद्दा जरी असेल तर तो ज्या दिवशी क्लिअर होईल तेव्हाच जाहिरातीचं वातावरण बनेल. ना की असं नाही की जाहिरात निघून जाईल आणि त्यानंतर वयवाढीचा, कारण भरपूर विद्यार्थ्यांचे शेकडो सवाल आहेत, खूप विद्यार्थ्यांची युनिटी झालेली आहे. तर वयवाढीचा मुद्दा जसं क्लिअर होईल तसं 10 ते 15 दिवस आपण एक समजून धरूया. आणि किंबहुना एवढा आपण समजून धरूया की वयवाढीचा मुद्दा क्लिअर झाल्याशिवाय जाहिरात ही येणार नाही. आपण हे जरी समजलो तरी बेस्ट आहे. हेच होते ते 3 अतिशय महत्त्वाचे मुद्दे, आणि हे क्लिअर झाल्याशिवाय जाहिरातीचा मार्ग आपला मोकळा होऊ शकत नाही.
आणि हे मुद्दे इथून पुढे म्हणजे सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर या 3 महिन्यात हे तिन्ही मुद्दे मार्गी लागतील आणि आपली जाहिरात ही या वर्षाअखेर म्हणजेच नोव्हेंबर किंवा डिसेंबरमध्ये आपल्याला आलेले बघायला भेटेल. तर त्या हिशोबाने आपली तयारी व्यवस्थित करा. आपले डॉक्युमेंटचे फाईल रेडी ठेवा, खास करून नवीन विद्यार्थ्यांसाठी. आणि ज्यांना कोणाला जर प्रॉब्लेम असेलच तर त्यांनी मला टेलिग्राम चॅनलमधून आपल्या पर्सनली मेसेज करू शकताय. आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये त्या चॅनलचे लिंक देखील देतोय आपण. तर त्यातून मला कॉन्टॅक्ट करा. आपण त्याच दिवशी तो प्रॉब्लेम क्लिअर करूया. तर ह्या व्हिडिओमध्ये एवढी माहिती पुरेशी आहे. तर नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर असावा नक्की कमेंट करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना